सर, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. आज 5वा दिवस आहे. जालन्यात विशाल मोर्चा देखील निघतो अर्जुनापासून. काय सांगाल तुम्ही आज उपोषणस्थळी भेट दिली? जय शिवालाल. मी विलास राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय बंजारा परिषद. महाराष्ट्रामध्ये हा जो जन आंदोलन सुरू आहे आणि महाराष्ट्रात अनेक संघर्ष योद्ध्यांनी आमच्या या हैदराबाद गॅजेटनुसार जी मागणी आमची आहे शासनाला, त्या मागणीसाठी जे उपोषणकर्ते आमचे श्रीकांत भाऊ राठोड आणि आमचे हरीश भाऊ राठोड या जालना शहरामध्ये या उपोषणाला बसलेले आहे, त्यांचा हा 5वा दिवस आहे. शासनाला आमची विनंती आहे की बंजारा समाज काही भीक मागत नाही, हा आमचा न्याय हक्क अधिकार मागतो आहे. बंजारा समाज हैदराबाद गॅजेटियरनुसार अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये येतो आणि तो आरक्षण आम्हाला शासनानं द्यायला पाहिजे, यासाठी जागोजागी आज मोर्चे, आंदोलन, धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू आहे. आज बीड जिल्ह्यातही, बीडला पण खूप मोठा मोर्चा आमच्या कृती समितीने काढला आहे. सोबतच आज जालन्यामध्ये खूप मोठा मोर्चा आयोजित केला आहे. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मोर्चा आहे. उद्या अनेक जागी मोर्चे आहे. परवाला सुद्धा वाशिम जिल्ह्यामध्ये मोर्चा आहे. अनेक आमचे जे संघर्ष योद्धे या आरक्षणासाठी मैदानात उतरले आहे. आमचं जे आरक्षण आहे हे हक्काचं आरक्षण आहे. शासनाला आमची विनंती आहे, शासनानं जे मराठा समाजाला जे कुणबी समाजाचं जे प्रमाणपत्र आहे ते द्यायचं जे निर्णय घेतला तो हैदराबाद गॅजेटियर नुसार घेतलेला आहे. त्या हैदराबाद गॅजेटियर मध्ये आमची सुद्धा अनुसूचित जमातीमध्ये नोंद आहे. शासनानं दुजाभाव न करता मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं त्याबद्दल आम्ही शासनाला धन्यवाद देऊ. मराठा बांधवांना दिलं, आम्हाला अभिमान आहे. त्याचबरोबर त्याच धर्तीवर बंजारा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. जर शासनानं बंजारा समाजाला आरक्षण दिलं नाही तर हा जो मोर्चा आहे, आज जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी आम्ही मोर्चे, उपोषण, आमचे 2 संघर्ष योद्धे या आरक्षणापायी मृत्युमुखी पडलेले आहे. गेवराईत आमचा बाळू चव्हाण आणि धाराशिव मध्ये आमचा पवन चव्हाण या आरक्षणापायी त्यांनी आपला प्राण गमावलेला आहे. अनेक असे आमचे श्रीकांत राठोड सारखे आणि हरीश भाऊ सारखे, विनोद आडे सारखे अनेक जागी उपोषणाला, आमरण उपोषणाला बसलेले आहे. जसं आदरणीय जरांगे पाटलांनी मुंबईला मोर्चा काढला, त्याच प्रकारे आम्ही सुद्धा बंजारा समाज आता तालुका लेवल, जिल्हा लेवलवर आमचे मोर्चे, आंदोलने सुरू आहे. हाच मोर्चा, हाच कृती समितीचा मोर्चा शासनानं आम्हाला जर आमचा न्याय हक्क अधिकार दिला नाही, शासनानं जर आमचा GR काढला नाही तर निश्चितच आम्ही मुंबईला आझाद मैदानावर आमचं ठरलं आहे. आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला हा हक्क अधिकार मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात, अनेक मतदारसंघात बंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 1 करोडच्या वर बंजारा समाज या देशात आहे आणि आजूबाजूच्या स्टेटमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये एसटीचं आरक्षण या अगोदर दिलेलं आहे. आमचे बांधव तिथं आरक्षण, एसटीचं आरक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटनुसार आम्हालाही शासनानं इथं आरक्षण द्यावं ही शासनाला माझी विनंती आहे. नाहीतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राहणार नाही. जय शिव.